Hey guys, welcome to another vlog. Today we are actually celebrating a Marathi traditional festival which is called मंगला गौर. और ये लेडीज़ का इवेंट होता है और अगर आप महाराष्ट्र से तो आपको पता होगा कि we all ladies come together, we have some games and dance and so much fun together. So गौतमबुद्ध में ये गौतमबुद्ध महाराष्ट्र मंडल जो है उन्होंने ऑर्गेनाइज़ किया है and we are going now, we are in a taxi because of course साड़ी we cannot go in the bus, so we thought okay let's go in a car and yeah, so come with me and let's see what all fun we have. Let's go. त्या कार्यक्रमाचं जरा वेगळं आहे. सर्वात प्रथम चला ग बाई खेळूया, मंगळागौर खेळूया. Hey guys, ऐसे बहुत बार होता है कि बाहर देशों में हम लोग को इतना हम घर का खाना मिस करते हैं और स्पेशली आपलं महाराष्ट्रीयन जेवण तर आपण खूपच मिस करतो, राईट. सो इथे आहे माझ्यासोबत सोनाली जे खूप छान सुंदर घरगुती व्यवस्थित जेवण बनवते आणि शी इज अमेझिंग इन स्नॅक्स, स्पेशली वडापाव. आजचा मेनू वडापाव आणि चहा आहे, सो विच इज लाईक अ परफेक्ट कॉम्बिनेशन. सो इफ यू आर लुकिंग फॉर होममेड फूड यू कैन डेफिनेटली रीच आउट टू होमली इंडियन फूड. हाय हाय हाय. नमस्कार, मी केतकी. नमस्ते, मी मोहिनी. आम्ही दोघी रिप्रेझेंट करत आहोत गौतमबुद्ध महाराष्ट्र मंडळाच्या कमिटीला. साधारण एक 10 वर्षापूर्वी वगैरे आम्ही इथे गौतमबुद्ध महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. उद्देश हाच होता की
इनिशियली उद्देश हा होता की सगळे भारतीय जे आपल्या घरापासून दूर आलेले आहेत, ज्यांना इथे सण साजरे करायचे, जे सगळ्या आपल्या गोष्टींना अतिशय मिस करतात, त्या एकत्र येऊन साजऱ्या करू. पण अचानकच आपला मराठी समुदायसुद्धा खूप वाढला इथे आणि त्याच्यानंतर आम्ही अगदी स्पेशल अशा मंगळागौरीसारख्या सणाचं सुद्धा साजरीकरण सुरू केलेलं आहे. ऑफकोर्स आम्ही गणपती करतो, जो आपल्या महाराष्ट्राची शान आहे, आणि गुढीपाडवा करतो, पण त्याचबरोबरीने मंगळागौरीसारख्या सणाला सुद्धा आता ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन मिळतंय आणि प्रतिसाद मिळतोय, बघून खूप छान वाटतं. तुझं काय मत आहे मोहिनी? येस, ॲब्सोल्युटली राईट. कारण मागच्या वर्षीपासून आम्ही हा मंगळागौरीचा कार्यक्रम चालू केला आणि आम्हाला असं होतं की मंगळागौर आपण केलेली आहे, पण आम्हाला प्रचंड प्रतिसाद मागच्या वर्षी मिळालेला होता. सो आम्हाला लोकांच्या आग्रहाखातर आम्हाला यावर्षीसुद्धा मंगळागौर करण्याचा आम्हाला लाभ लाभला. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद लोकांचे. आणि आमचे असेच उद्देश आहेत की लोकांपुढे आपले मराठी सण जे आहेत ते सगळे अख्ख्या युरोपभर पसरावेत, अख्ख्या स्वीडनभर पसरावेत, आम्ही याच्यासाठी प्रयत्न करतोय. आणि आता अपकमिंग इव्हेंट आहे गणपती, तर तो यावेळेस आम्ही पॅन इंडिया असा केलेला आहे की नॉन महाराष्ट्रीयन लोकांसाठी सुद्धा ओपन केलेला आहे की सगळे येतील आणि महाराष्ट्राची लोककला वगैरे बघतील. भरपूर काय काय कार्यक्रम आहेत. सो अवश्य भेट द्या. आणि मंगळागौर हा तर चांगला चाललेला आहेच आहे कार्यक्रम. तुम्ही आज बघतच असाल की सगळ्या नटून थटून उत्साहाने आलेल्या आहेत की याच्यामध्ये खूप कमी रिसोर्सेस अवेलेबल असतात, तरीसुद्धा त्याच्यात सुद्धा प्रयत्न करून लोक या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि उत्साहाने नाच करतायत आणि वेगवेगळे त्यांच्या कला दाखवत आहेत. सो धन्यवाद त्याच्यासाठी. थँक्यू. ननदबाईचं धुणं कसं कसं सासऱ्याचं धुणं कसं कसं नवऱ्याचं धुणं कसं खूप छान दिसते सुजात आणि लाल रंगाचा सुजात खूप खोलून दिसतो. खूपच छान दिसते. आज आपल्या सगळ्या मैत्रिणीच मस्त दिसतात. सगळ्या मी स्वतः नेसली. काय कमाल ना. मी तर कधी नेसण्याची हिंमतच नाही केली. पण नाही आज यावेळेस म्हटलं की दरवेळेस काहीतरी आपलं रेग्युलर करण्यापेक्षा काहीतरी यावेळेस, कारण सगळ्यांच्या मला वाटते यावेळी मंगळागौरीला सगळ्यांच्या बहुतेक स्टिच्ड आहेत, पण सगळ्याजणी अशा खूप सुंदर नटून थटून आल्या. खरंच म्हणजे इथे गौतमबागमध्ये भारतापासून एवढ्या लांब नऊवारी घालून हे सगळं थाट करायचं सोपं नाही अक्षरशः. म्हणजे इथे येताना पण इतकी अगदी दमछाक होते लिटरली की सगळं ट्रॅम आणि बसेस एवढ्या सगळ्या करून या मुली बायका सगळ्या येतात बेसिकली ऍक्च्युली. आणि इंडियातल्या सगळ्या गोष्टी आठवणींनी बॅगेत टाकायच्या, नदीपासून ते साडीपासून ते, आणि दरवर्षी वेगळी मजा. हा ज्योती, तू आता आत बघितलंच असशील आपला प्रोग्राम कसा मस्त चाललाय. हे दुसरं वर्ष कदाचित तुला कळलंच असेल आपलं मंगळागौर साजरीकरणाचं. तुला खरं सांगू का गंमत, म्हणजे मला लग्न झाल्यानंतर पहिली 5 वर्ष मंगळागौर आपण करतोच केली,
त्याच्यानंतर मध्ये मी कधी साजरी केलीच नाही. म्हणजे भारतात सुद्धा राहून इतकी मजा आम्ही केलीच नाही. त्याच्यानंतर पहिल्यांदा ही मागच्या वर्षी सगळ्यांनी असं म्हटलं की आपण मंगळागौर पण करायची का. काही नवीन लग्न झालेल्या मुली आल्या होत्या इथे, मग त्यांना कधी चान्सच मिळाला नाही का भारतात साजरी करण्याचा. अरे काय सांगायचं, मी ऍक्च्युली मंगळागौर पहिले गौतमबर्ग मध्ये सेलिब्रेट केली तसंच झालं. आणि त्यांच्या निमित्ताने पुन्हा आम्ही जुनी लोक आम्ही सुद्धा साजरी करायला लागलो. सो एकतर मंगळागौर असते आपल्याकडे, गणपती तर असतोच, गुढीपाडवा आणि लेझिम अगदी सगळे म्हणजे सगळे सण अगदी झाडून आपण इथे साजरे करतो. लेझिम तर अगदी आपण इथे लहान मुलांचे, पुरुषांचे आणि इव्हन बायकांचे पण पहिल्यांदाच आपण मागच्या वर्षीपासून सुरुवात केली आणि सगळेच इतकेच ताकदीने अगदी मनापासून सगळेजण येतात आणि करायलाही मजा येते ग. हॅट्स ऑफ टू अनुराधा, तिच्यामुळे त्याची सुरुवात झाली. ज्या शिस्तीत ती सगळ्यांना शिकवते म्हणजे भारी, एक नंबर. लहान मुलांसारखीच मोठीही एन्थुझियास्टिक असतात, मस्त एनर्जीने खेळतात आणि ऑडियन्स आणि तुमच्यासारखे कव्हर करणारे त्यांच्याबद्दल पण आम्हाला नाही. आणि मेन म्हणजे इथे कसं आहे की घर सांभाळून, जॉब सांभाळून, हे सगळं करून हे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करणं इट्स नॉट अ जोक. खूपच कठीण असतं, पण तरी आपण इतक्या आनंदाने सगळं करतोय ते खूपच छान वाटतं. आणि घरी मिस करतो असं वाटत नाही, कारण सगळ्या मैत्रिणी अशा येतात, एकत्र येतात आणि थोडासा थकवा नेहमीच्या ह्याच्यापासून आम्ही तो असा दूर करतो. बरोबर. मस्त. चला आता आतमध्ये जाऊन मस्त फुगडी घालूया आणि खायला पण मस्त वडापाव, चहा, परफेक्ट. भजी, मूग भजी.